आज आपण पाहणार आहोत एग लबाबदार। त्यासाठी आपण प्रथम मसाला बनवून घेणार आहोत। त्यासाठी ते पॅन ठेवलं आहे, त्याच्यामध्ये एक कांदा चिरून घेतला आहे, तो आपण ट्रान्सपरंट होईपर्यंत भाजून घेणार आहोत। हे आपल्याला लालसर करायचं नाही आहे, फक्त ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला भाजायचं आहे। आपण त्याच्यामध्ये लगेच टोमॅटो टाकून घेणार आहे। खोबरं आणि तीळ सुद्धा आपण टाकून घेणार आहे त्यात। हे मी भाजून घेतलंय, तुम्ही कच्चं घेतलं तरी सुद्धा चालेल, पण भाजल्यामुळे जरा ही ग्रेव्ही खमंग अशी चव येते। बस आपल्याला एवढंच भाजायचं। आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत। थंड झाल्यानंतर आपण हे वाटणामध्ये काजू सुद्धा 7-8 टाकून घेणार आहोत। हे भाजायची गरज नाही, तर नॉर्मल गरम करायचं बस। आता आपलं वाटण तयार झालंय। आता आपण सुरुवात करूया। पॅनमध्ये आपण तेल टाकून घेऊया। 2 चमचे तेल टाकलंय, काही वाटलेलं वाटण टाकून घेऊया। आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचे। थोडी आपण आलं लसूण पेस्ट सुद्धा टाकून घेणार आहोत आणि व्यवस्थित परतवून घेणार आहोत। आपल्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला ही ग्रेव्ही शिजवून घ्यायची आहे, म्हणून मी त्याच्यावर झाकण ठेवून घेते। आता आपल्या ग्रेव्हीला व्यवस्थित तेल सुटलंय। आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया। 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला। सर्व मसाले आपण व्यवस्थित परतवून घेऊया। तेल सुटेपर्यंत आपण परत त्याला 5 मिनिटं शिजवून घेऊ। थोडी कसुरी मेथी टाकून घेऊया। आपण थोडं पाणी टाकून घेऊया। ही ग्रेव्ही जास्त पातळ नसते, म्हणून आपल्याला थोडं घट्टसरच ठेवायचं आहे आणि 2 मिनिटं आपण झाकण ठेवून शिजवून घेऊया। चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपली ग्रेव्ही किती सुंदर अशी शिजलेली आहे। आता आपण थोडं किचन किंग मसाला अर्धा चमचा टाकून घेऊया। आता आपण हे असं अंड फोडून टाकायचं आहे। त्याच्यावर आपण थोडंसं लाल मिरची पावडर टाकून घेऊया आणि थोडंसं मीठ टाकून घेऊया आणि कोथिंबीर सुद्धा टाकून घेऊया आणि हे 10 मिनिटासाठी आपण झाकून शिजवून घेऊ। आपलं हे 10 मिनिटं शिजून झाले। आता आपण सर्व करून घेऊ।